समयसारचा विषय काय पाहिला होता बरोबर? दुसरी गाथा. त्यांची ओ शब्द प्रथम आलेला आहे आणि द्रव्यसंग्रहामध्ये पण दुसऱ्या गाथेत पहिला शब्द जीव. जीव म्हणून हाक मारला किती बरं वाटतं का आपलं नाव म्हणून हाक मारल्यावर बरं वाटतं? बघा, विचार करा. आपल्याला जीव म्हटलं तर आल्हाद झाला तर बरं वाटतंय, म्हणजे त्यातनं आपण मोक्षमार्गस्थ होणार. आणि शरीराचं नाव घेऊन हाक मारले तर बरं वाटतंय. आमच्या इथे नाव जीवच होतं. होय, म्हणजे शरीराचं म्हणून आपण नाव घेतलं तरी चुकलं. पण आपण जीव म्हणून त्यातनं सिंबॉलात्मक लगेच असा जीवत्व शक्तींना अखंड अभेदवृत्ती. आता काल पाहिलं ना, एक एक नावं जी ठेवली ते एका गुणाची अभेदवृत्ती असते. एक चिंतन हे लक्षात ठेवायचं. द्रव्य म्हटलं की कुठल्या गुणाची अभिवृत्ती आहे? द्रव्यत्व गुण. वस्तू म्हणलं की वस्तुत्व गुण. त्याच्यानंतर सत म्हणलं की अस्तित्व गुण. म्हणजे एकेका गुणातनं अभिवृत्ती केली अशी नाव आहेत ही. त्याच्यानंतर पदार्थ म्हटल्यावर कुठल्या गुणाची अभिवृत्ती आहे? पदार्थ. द्रव्यत्व कशाला? पद म्हणून येते ते काय ते आहे की कलश. हेच पद आहे, हेच पद आहे. आपलं चैतन्य पदच पद आहे. म्हणून पद शब्दातनं सुद्धा चैतन्य पद घेतलं तर अभेदवृत्ती झाली, म्हणजे अनंत गुणांचा पिंड आला तिथं पद शब्दाने. त्याच्यानंतर अर्थ म्हणजे नित्य अर्थक्रिया घेतली पदार्थामध्ये. आणि अर्थ म्हणून जर अनित्य अर्थक्रिया घेतली तर काय झाला? अनित्य अर्थक्रिया घेतली तर बरोबर आहे की वस्तुत्व गुण काय म्हणून बदलतो म्हणलं तर द्रव्यत्व गुण पण झाला. म्हणजे जशी विवक्षा असेल तसं तिथं काय आहे घडतंय. म्हणून ह्यातनं आपल्याला लक्षात काय घ्यायचंय की पदार्थ शब्दातनं चैतन्य पद म्हणजे अनंत गुणांची अभेदवृत्ती झाली. मग आता द्रव्य क्षेत्र कालभाव घटवा. त्यामध्ये आता वस्तू, सत, द्रव्य, पदार्थ ह्याच्यामध्ये द्रव्य नावामध्ये काय घडतंय? द्रव्यच घडतंय. किती सोपं आहे, त्याला आता काय डोकंच चालवावं लागत नाही. नंतर आता क्षेत्रामध्ये कोण येणार? सत, वस्तू, द्रव्य, पदार्थ. क्षेत्र वस्तू हा शब्द वास्तूचा सूचन करतोय म्हणून तो क्षेत्राच्या अपेक्षेने सांगतो. त्याच्यानंतर द्रव्य क्षेत्र काल. कालाच्या अपेक्षेने कोणतं येणार? आता दोनच राहिले आता, सत आणि पदार्थ. सत आणि पदार्थामध्ये काय घटवणार? पदार्थ हे काय झालं? कालापेक्षित घेतलं तर. आणि सत आहे हे घेतलं तर भाव. बोला म्हणजे लक्षात राहत आहे. द्रव्य हे द्रव्याचं सूचन करतंय. द्रव्य हा शब्द द्रव्याचं सूचन करतोय. वस्तू हा शब्द क्षेत्राचं सूचन करतोय. जेव्हा चिंतनशील बनायचं नाही तर आपण येतो, रोज ऐकतो आणि निघून जातो. पण काय त्याचा आपल्याला उपयोग आहे का जीवनात? तर माझी स्वचतुष्टय, स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वभावरूपी स्वचतुष्टय अभेद्य वस्तू आतमध्ये आहे. मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही. मुलं असावी, पती असावं, सोनं असावं, दागिने असावे, काय 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 किती विकल्प ह्या जीवाला. पण आता लक्षात काय आलं? माझं स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल आणि स्वभावरूप हे स्वचतुष्टय रूपी अभेद्य किल्ला आतमध्ये आहे. मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही. आणि असं आतमध्ये अंतर्मुख झालो तर आपण परावलंबन सोडू शकतो, आत्मनिर्भर जगू शकतो. आणि जर सारखं मला हे पाहिजे ते पाहिजे म्हणतो ना, आणाचा नेणा कधी होत नाही. म्हणजे आणा इतकं म्हणत असतो की ते नको असं कधी वाटतच नाही. सारखं आपलं काय चाललेलं असतं? आणा, अजून आणा, अजून आणा. म्हणजे ह्यातच आपलं जीवन काय चाललंय? अशांतीला प्राप्त. एक वस्तू आणली की किती कर्म आणले? नवीन पर्स आवडली म्हणून आणली, काही गरज नव्हती. सगळे 7 कर्म. आईबंधाची वेळ नसेल तर 7 कर्म आणि आईबंधाची वेळ असेल तर 8 कर्म. पर्स मध्ये बसून सगळे आले बघा.
आपण बसमध्ये बसून जातो तसं ते पर्समध्ये बसून आले. कुठली नवीन वस्तू आणा, किती आवडली म्हणून आणला तरी त्याच्यामध्ये 7 कर्माचा बंध आहे. आयुबंधाची वेळ असेल तर 8 प्रकृतींचा बंध सतत ह्या जीवाला चालू आहे. आणि त्यामुळेच तो काय होतो, अनंत दुःखाला प्राप्त होतो. आणि ह्या सगळ्या वस्तू गोळा करून काय काय करणार, पुढच्या जन्मी काय काय घेणार, आज घरी जाऊन सॉर्टिंग करून ठेवा. काहीच नाही. मग अजून आणायचंय का? आता समजा आता आयुष्य संपलं, एका मुलीने खूप लग्नाचे भाव केले, पण काहीतरी कॅन्सर वगैरे झाला होता तिला आणि इतके ऑपरेशन वगैरे झाले. शेवटी डॉक्टर म्हणाले आता ऑपरेशन करायला पण नकोय, कारण इतक्या वेदना, त्या परत परत ऑपरेशन करून आणखीन त्या जीवाला पिडायचं. आणि शेवटी तिनं तर भाव काय केलं होतं, पुष्कळ गोळा केलं होतं लग्न करायचं म्हणून. आणि नेलं का? आता बरोबर काय, लग्नही झालं नाही, नेलं पण नाही. म्हणजे सगळा हा जीव अज्ञानाने हे सगळं काय करतोय, गोळा करत राहतोय. आणि त्यामुळेच तो काय होतो, हैराण होतोय. म्हणून लक्षात घ्यायचंय की माझी स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वभाव रूपी, स्वचतुष्टय रूपी अभेद्य वस्तू माझ्यात आहे. अभेद्य किल्ला आहे. मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही. सिमंदर स्वामींचं नाव सिमंदर का लिहिलं, का सांगितलं सिमंदर हे नाव? सीमेला धरतात म्हणून ते सिमंदर. स्वद्रव्य, स्वक्षेत्र, स्वकाल, स्वभावाची सीमेत मर्यादेत राहतात म्हणून ते सिमंदर अनंत चतुष्टयाला प्राप्त झाले. आम्ही सीमेत राहत नाही, सारखं कुठे डोकवतो, बाहेर डोकवतो. आणि त्यामुळे आमची सीमा मोडली जाते. म्हणून काय सांगितलं पंचाध्यायीमध्ये, स्वतःला जाणल्यामुळे उत्कर्ष नाही, पराला जाणल्यामुळे अपकर्ष नाही. पण त्या जाणण्याबरोबर आमचं जे ज्ञानार्थ न्यायार्थ परिणमन चाललंय ते उत्कर्ष अपकर्षाला कारण आहे. कुठली वस्तू पाहिली, इष्टानिष्ट भाव करतो, चांगलं वाईट म्हणतो, हे न्यायार्थ परिणमन. आणि कुठली वस्तू पाहिली ते न्याय आणि न्याय काय म्हणून त्यापासून भिन्न जाणलं तर ज्ञानार्थ परिणमन. जाणणं कधी बंधाला कारण होत नाहीये, पण जाणण्याबरोबर ही जी परिणती चालली आहे त्यामुळे बंध आहे. मग काय झालं आज सिद्ध? द्रव्य शब्द द्रव्याचा वाचक आहे, वस्तू शब्द क्षेत्राचा वाचक आहे, पदार्थ शब्द कालापेक्षा घेतलं तर कालाचा वाचक आहे. आणि शेवटी काय राहिलं आता? सत हा भावाचा वाचक आहे. मग आता भाव सा 2 पद्धतीने येतो. त्रिकाली अनादि अनंत भाव घेतला तर काय झालं? त्रिकाली अनादि अनंत भाव घेतला तर नित्य वस्तू झाली. आणि भाव म्हणून एक समयवर पर्याय घेतली तर अनित्य अर्थक्रिया झाली. म्हणून जशी विवक्षा असेल तसं लावायचंय. आणि जर ही विवक्षा नाही समजून घेतली तर काही उपयोग नाही. म्हणून आमचा स्वद्रव्य क्षेत्रकाल भावाशी संबंध आहे, परद्रव्य क्षेत्रकाल भावाशी संबंध नाही. इतका हा स्कंद टेबलामध्ये जवळ आहे, निकट आहेत सगळे परमाणू, तरी त्यांचा एकमेकांशी बिलकुल संबंध नाही. मग हे जर समजलं तर तो परमाणू स्पर्श गुणाने सहित असताना सुद्धा एकमेकांना स्पर्श करतात का? ते स्पर्श गुणवाले परमाणू एकमेकांना स्पर्श करत नाहीत. जर ते एकमेकरूप झाले तरच स्पर्श करतात म्हणायचं. कर्ता कर्माधिकार काय सांगतो? अंतर्व्याप्यापक संबंध एका द्रव्यात आहे आणि बहिर्व्याप्यापक संबंध 2 द्रव्यात आहे. मग जिथं एका द्रव्यामध्ये अंतर्व्याप्यापक संबंध आहे तिथंच तो स्पर्श करतोय. अमूर्तिकात नसो आपल्या अनंत गुणांना स्पर्श करतोय, अमूर्तिक असून सुद्धा, म्हणजे त्या रूप आहे. आणि स्पर्श गुण असलेला परमाणू सुद्धा स्कंद अवस्थेत इतका निकट येतोय, एक क्षेत्रावघा संबंध आहे तरी तो दुसऱ्याला स्पर्श करू शकत नाही. आणि हे जर नीट समजलं तर आम्ही त्या वस्तूंच्याच नादी लागणार नाही. परवस्तू किती गोळा केल्या तरी त्याच्यामध्ये काय आहे? अशांतीच अशांती आहे. आणि स्ववस्तूला जाणलं तर शांती आहे. प्रथम काय सांगितलं? एकेका गुणातना अभेद वृत्ती करून नावं ठेवली. द्रव्य म्हटलं की द्रव्यत्व गुणातना अभेद वृत्ती, वस्तू म्हटलं की वस्तुत्व गुणातना अभेद वृत्ती, म्हणजे अशा एक गुणातना अभेद वृत्ती करून नाव ठेवलं जात आहे द्रव्याचं. परमाणूंचा बंध होऊन स्कंद झाला तरी तो एक क्षेत्रावघा, म्हणजे एकमेकरूप झाले तर तिथं तेच त्यांचा स्पर्श झाला म्हणायचं. आणि एकमेकरूप होतच नाहीत म्हटल्यावर तिथं त्यांचा स्पर्शच होत नाहीये. लाडू इतका अगदी घट्ट बांधून काढलाय, कडक झालाय, दात मोडतील पण लाडू तुटणार नाही, इतके जवळ निकट आलेले आहेत तरी ते एकमेकांना स्पर्श करत नाही. स्पर्श केव्हा होतो? यातले गुण त्यातले गुण ह्यात आले असं एकमेकांमध्ये जर त्यांचं काय झालं, देणं घेणं झालं तर तिथं म्हणायचं स्पर्श केला.
ते फक्त एकत्र आहेत, परंतु त्यांच्यामध्ये प्रत्येकामध्ये काय आहे, अगुलगू गुण आहे. साई द्रव्यात अगुलगू गुण आहे. आणि काय सांगितलं, पंचास्ती काय नाही, प्रवेशिकेत सांगितलं एक द्रव्य दुसऱ्या द्रव्य रूप होत नाही, एक गुण दुसऱ्या गुण रूप होत नाही, एक पर्याय दुसऱ्या पर्याय रूप होत नाही, एका दुसऱ्या विभाग प्रतिच्छेद रूप होत नाही. हे आपण नंतर सांगितलं. तिथं द्रव्य गुण पर्यायावर भेटवलाय. आणि फक्त पंचास्ती काय नाही, एकच शब्द ठेवलाय, स्वरूप प्रतिष्ठानत्व लक्षण. 30-31 काय गाथ आहे बघा आता तिथं त्या दरम्यान. मग स्वरूप प्रतिष्ठानत्व लक्षण यांनी काय सांगितलं, आपल्या स्वरूपाने राहतात ते परस्वरूपाचे होत नाही. मग असं आपापल्या स्वरूपाने राहणं हेच अस्पर्श स्वभाव सांगायचा. म्हणजे दुसऱ्या रूप झालं असतं तर तिथं स्पर्श करू शकलो असतो, पण दुसऱ्या रूप होत नाही म्हणून स्पर्शच करत नाही, स्पर्श गुणयुक्त सुद्धा करत नाही. मग तिथं हा अमूर्तिकात्मा ह्या शरीराच्या भोगातला आनंद मिळवायला निघालाय. काय मिळतं का त्यातनं, काय म्हणतो, दुसऱ्याच्या लग्नात जाऊन नाचतोच नाचतो, वेगाने शादी में अब्दुल्ला दिवाला. किती नाचलं तरी ती वधू नववधू काही मिळत नाही. तसं आम्ही किती म्हणतो 5 इंद्रियांच्या भोगातला आनंद मिळतोय तरी मिळत नाही. आणि किती आपल्याला पाहायला मिळतंय. आता उत्तम काय, संयम. कुठल्या गुणाची पर्याय आहे, संयम. सम्यक रीतीने यमुपरोधे. यमुपरोधे म्हणजे खरं उपयोग स्वभावात राहिल्यावर आपल्याला बाहेरची रुची राहिली नाही, म्हणून मुख्य रूपाने ज्ञानाच्या अपेक्षेने वर्णन करायचं. आणि गौण रूपाने मग चारित्राचा संयम, म्हणजे आता बाहेरचं काही खाल्लं नाही पिलं नाही हे अगदी स्थूल रूपाने, पण उपयोग स्वतःमध्ये लागला तो उपयोगाच्या अपेक्षेने घेतला तर संयम म्हणजे ज्ञान पर्याय. आणि नियम मध्ये पण, नियमसार मध्ये पण त्यांनी दुसऱ्या गाथेत असं घेतलं की जे नियमाने करण्यायोग्य कार्य ते नियम वगैरे, म्हणजे ज्ञानाची परिणिती सामान्य नियमाने करण्यायोग्य. चारित्राचं कसं आहे, ज्ञानाची रुची आत वाढली तर बाहेरचं चारित्र सुधारत आहे. रोज ऐकतो पांढरी साडी नेसायचं, दशलक्षण मध्ये सुद्धा अजून पालनफुलच आहे साडीवर, अजून लाल वगैरे हिरवे पिवळे निळे काय सगळे डार्क आहे. म्हणजे अजून आपला काय चाललंय, वैराग्य वाढेना. का वाढेना तर आत ज्ञानाचं वेदन करेना, त्यामुळं हे सगळं चाललंय. आणि ज्ञानाने ज्ञानाचं वेदन केलं तर ही सगळी काय झाली, बाहेरची रुची संपली. म्हणून ह्यातनं उत्तम शब्द विषयाचा वाचक घेतला, अभेदवृत्ती. आणि संयमच्या ज्ञान गुणाच्या मुख्यतेने घेतलं तर ज्ञानवान म्हणून अभेदवृत्ती. वानपण म्हणणं हे 2 द्रव्याचा संबंध दाखवतो, वतू प्रत्यय. पण मयट प्रत्यय काय करतो, ज्ञानमय म्हणलं की तद्रुपता दाखवतो. मग ज्ञान गुणातनं अभेदवृत्ती केली. आणि चारित्र जर घेतलं गौण रूपाने तर चारित्र गुणातनं अभेदवृत्ती केली. मग संयम कुठं आहे, स्वभावात राहिलो तर संयम सगळा. स्वभावात राहिलो नाही, सगळे करतात म्हणून 5 उपवास केले, 10 उपवास केले, 16 उपवास केले, परंतु हा मी चिदानंद जाणीवच केली नाही, सम्यक दर्शन प्राप्त केलं नाही तर खऱ्या अर्थाने तो धर्म झाला नाही. मग सगळं देखादेखी चाललंय. आणि बघ असं देखादेखी केल्यावर आत्मज्ञान नसेल तर काय झालं, मग सोलापुरात एकाने अष्टाधिकाचेच होते 8 उपवास केले आणि सगळं देखादेखीच असलं त्यांचं, त्यांना काय तत्वज्ञान फारसं माहित नसेल. आणि सुटलं आपलं काय ते 8 दिवसाचे उपवास की इतकं पुरणपोळी हरभऱ्याची होते खाल्ली आणि त्यातच स्वर्गवास झाला. म्हणजे पचलंच नाही ना ते. आता किती त्यांनी हळूहळू थोडं थोडं डाळीचं पाणी वगैरे असं घ्यायला पाहिजे. कुठल्या डाळीचं, कुकरमध्ये कुठली बसली आज घरात, कुकर चालू आहे ना, त्यात कुठली डाळ आहे, मुगाची की तुरीची. बघा सगळेजण तुरीची वापरतात. आणि मग झालं सारखं घरामध्ये चिडचिड होते, एकमेकांशी भांडत बसतात. तुरीच्या डाळीमध्ये इतकी गुणधर्म नाहीये तर पित्त वाढवण्याचे वगैरे गुणधर्म आहेत, गुणवत्तेचे गुणधर्म नाहीये. मग आपण ती घरात वापरत नाही मुगाची, आणि जे नको आहे ते वापरतो. मग झालं ते मुगाचं पाणी वगैरे असं क्रमाक्रमाने थोडं थोडं घेतलं असतं तर काही त्रास झाला नसता. पण एकदम पुरणपोळी आता 8 उपवास केलं काय होईल, अगदी भरपेट म्हटल्यानंतर सगळं शरीरच कोलमडलं. मग हे का झालं तर मी अंशन स्वभावी आहे. अंशन म्हणजे खाणं, अंशन म्हणजे न खाणं. हा स्वभाव जाणला नाही म्हणून ही दुर्दशा झाली. आणि हा स्वभाव जाणला असता तर ही दुर्दशा झाली नसती. म्हणून प्रत्येक क्षणी आपण कसं जगायचं, मी न्यायक आहे, न्यायक आहे, न्यायक आहे असं आतमध्ये स्वतःच अशन, स्वतःच्या स्वभावाचं वेदन हेच आपलं खाणं आहे खरं. आणि बाहेरच्या पदार्थाच्या मला रुचीच नको. बघा कुठलं पण काही पण खातो, जे थोडस जरी गवार खाल्ली की लगेच म्हणतो पाठ दुखाली, मान दुखाली, काहीतरी सगळं शरीरामध्ये वात वाढला. वाताचं स्थान कुठं सांगितलंय, खाली कमरेपासून.
पित्ताचं मध्ये आणि कफाचं वर डोक्याकडं आणि वाताला पित्ताला पाय नसतात. वात तर पळवतो ना, पित्ताला पाय नसतात आणि तो वात पित्तामध्ये मिसळतो आणि मग तो जिकडं फिरवल तिकडं मग वेदना सुरू झाल्या. म्हणून कसं आहे की कंट्रोल जर जिभेवर नसला तर हे सगळं दोष घडतात. शिंबी धान्यात काय म्हणतात आयुर्वेदामध्ये, शिंबी म्हणजे ज्याचे 2 तुकडे, मग सगळंच घेवडं काय काय 2-2 होतात ते बघा. शेंगादाणे भरपूर खातो. भूक लागल्यावर डिश भरून शेंगादाणे खायचे, द्यायचं घरात सगळ्यांना. जेवायच्या वेळेस शेंगादाणे खाल्ल्यावर काय होईल? पित्त, तीव्र पित्त वाढतंय शेंगादाण्यात. म्हणजे हे सगळं आपण असं कंट्रोल ठेवत नाही आणि नंतर काय करतो, फक्त त्रास होतो म्हणून हैराण होतो. मग कंट्रोल जर ठेवला तर काहीच त्रास होणार नाही. कशावर निघालं हे? संयम. म्हणजेच आम्ही अशन म्हणजे खाणं आणि अशन म्हणजे न खाणे स्वभावाचे आहोत. आम्ही जाणणारे आहोत आणि जानन परिणती झाली तर खाण्याची रुची नाही. काय म्हणतात खूप जण, संध्याकाळी मक्याचा चिवडा खाल्ला, वा वा, म्हणजे काय झालं आता सगळं शरीर असं रोटली भाकरी खाऊ वाटत नाही. रोज एक काहीतरी करायचं, वडे करायचे एक दिवस मक्याचा चिवडा करायचा एक दिवस, अजून काय उपीट पोहे तर बघितलं तरी पित्त वाढलं तर त्याचं गुणधर्म कळाला म्हणायचं. म्हणजे आपल्याला तसं चटक मटक खाऊ वाटतंय, मग नंतर डोकं दुखतंय, काय तर होतंय, उलटी होते आणि मग नंतर हैराण होतो. म्हणून 4-5च्या जेवणाला तर अगदी साधं सांगितलंय, भाजी रोटली डाळ काय असेल असं, आणि असं चटक मटक खाल्लं की तिथं काय झालं, शरीरामध्ये पित्ताचं प्रमाण वाढलं. आणि सगळ्यांना हौस काय असते, रोज एक काहीतरी वेगवेगळं करून घ्यायचं. म्हणजे ही जिभेची फक्त लालसा झाली. म्हणून त्या जैन बौद्धांच्या कार्टून मध्ये काय होतं, 2.5 इंचाची जीभ पूर्ण त्या 6 फुटी मनुष्याला त्यांनी गुंडाळून ते कार्टून काढलं होतं. म्हणजे विकृत चित्र आहे. म्हणजे 2.5 इंचाची जीभ 6 फुटी माणसाला गिळते, म्हणजे 56 प्रकार खाणारा 56 दिवसात मरतो. बघा प्रयोग करून की जितकं साधं आहे तितकं शांती आहे. भरपूर ध्यान स्वाध्याय झाला आणि जितकं काय असलं खाल्लं चटक मटक की इतकं जळजळू लागलं की मग तिथं काय म्हणतो की आज काय बेचैन होत आहे, ध्यानाला बसलं तरी बेचैन होत आहे, सगळ्यातच होत आहे. मग अशा पद्धतीने काय चाललंय, ही सगळी आमची विकृती चालली आहे. म्हणून स्वभावाला जाणलं तर ही सगळी दुर्दशा संपते. स्वभावाला जाणलं नाही तर प्रत्येक क्षणी काय चालली आहे, दुर्दशा. म्हणून उत्तम संयम धर्म काय सांगतो, स्वभावाला जाण. मग काय काय करायचं आता चिंतन, मोक्षाला जाईपर्यंत मी ब्रह्मचारीच राहणार. ब्रह्मचारी म्हणजे अतिंद्रिय आनंदातच राहणार, आत्मध्यानच करणार, अजून दानास पात्र राहणार आणि 4 मुनी होणार. म्हणजे हे जर भावना असेल तर जसं चिंतन तशी पर्याय. बघ कुठेही काय करतो, एखादी गोष्ट दीक्षा घ्यायची असं 3 वेळा त्या शिष्याने काय करायचं, याचना केल्यावर गुरु लक्ष देतात त्याच्याकडे. म्हणजे 3 वेळाच का, तसं आता आपल्याला विभाव करायचे नाहीये, स्वभावातच राहायचंय. मग सारखी भावना काय करायची, मी स्वभावाचा अतिंद्रिय आनंदच भोगणार, ते सोडून ह्या संसारातलं मला काहीच नको. अनादिकालापासून खूप मी ह्या भोगासाठी वेळ दिलाय, पण काही जमेची बाजू आहे का? 1 मिलीग्रॅम तरी आनंद आपल्याकडे साचलाय किंवा आहे असं अनादिकालच्या इतक्या भोगापासून मिळालाय असं आहे का? उलट इतकं भोगे रोग भयम, भोगामध्ये उलट काय चाललंय, रोगाचं भय. जितकं भोग भोगतो तितकं रोग. सगळ्यांनी माहिती ना काल नरकाचं दृश्य, काल संध्याकाळी नरकाचं दृश्य दाखवलेलं बघितलं ना. काय काय भाव झाले, प्रत्येकाने आपलं चिंतन सांगा. हे परद्रव्याच्या परिणतीचं फळ आहे. मला अजिबात आता बाहेर जायचंच नाही, स्वभावातच राहायचंय. इतकं पेटून उठायला पाहिजे की नकोच हे दुःख, एक श्वास भोगासाठी देतो तर त्याची इतकी दुर्दशा आहे. कुणाची सांगितली कथा ती, ब्रह्मदत्त चक्रवर्ती मरताना कुरुमती म्हणून पट्टराणीचं नाव घेत मेला. ती 6व्या नरकात आहे, हा 7व्या नरकात. तिथेही म्हणतो कुरुमती. कुठली कुरुमती आणायची का? हा काय जाते का 7व्यात ना 6व्यात? आणि 7व्याचं दुःख इतकं आहे की त्या पट्टराणीच्या वियोगाचं दुःख इतकं नाही, पण त्याला काय वाटतंय, वियोगाचं दुःख आहे. मग त्याचं त्यांनी गणित काय काढलं चतुर्गती भागाभाग मध्ये की
700 वर्षाचे आयुष्याचे श्वासोश्वास केले आणि एका श्वासाला 11,56,925 पल्य, आणि त्यांनी 700 वर्षाचे केले. लग्न झाल्यापासूनचे केले तर आणखीन जास्त शिक्षा मिळेल की नाही. समजा आता 20-25व्या वर्षी कधी लग्न झालं असेल त्यांचं, तिथून पुढं भोगाची रुची, मग त्या वेळेसपासून जर काढलं तर अजून कितीतरी पल्य वाढले. हे संपूर्ण लहानपणापासून घेतले श्वासोश्वास म्हणून काय झालं, एका श्वासाला 11,56,925 पल्य, म्हणजे त्या 33 सागराचं असं वर्गीकरण केलं कर्णानुयोगाचं गणित करून. आणि एवढी मोठी शिक्षा. मग आपल्याला तर किती आपले सगळे श्वास दिवसभरातले भोगासाठीच चालले, त्याची किती रुची आहे. तेवढं आपणची रुची आहे का. ध्यानाला बसल्यावर अगदी रुचीने आता मला ध्यान सोडवतच नाही, मी स्वभावातच राहायला पाहिजे असं जर वाटलं तर आपलं जीवन सफल आहे. आणि जर आम्हाला ध्यानाची रुचीच लागली नाही तर आम्ही काय करतोय, सगळे विभाव दंडफंद करतो आणि दुःखाला प्राप्त होतो. म्हणून जीवनात दुःख नको असेल, शांती हवी असेल तर प्रत्येक क्षणी मी न्याय करते, भगवानात नाही. मला परद्रव्याच्या परकणाची गरजच नाही. इतकी आतमध्ये रुची झाली तर आपलं जीवन सफल आहे. आणि ही आपली रुची झाली नाही तर आपलं जीवन काय चाललंय, मग खायचं प्यायचं मजा करायचं आणि ह्या सगळ्या काय आहे दुनियेचे नवरंग बघण्यामध्येच आम्ही अडकलो तर सगळंच चाललंय. मग मला भोगाची रुची असताना तरी मग त्या भोगासाठी विवाह केला, सगळं केलं, पण घरातलं काम करताना काय म्हणतो, नको काम, फक्त मग विसंवाद कुठं होतो, तेवढ्यावर. मग काय, तू राणी मी राणी, कोण भरणार घरचं पाणी. आता काय दोन जावा एकमेकींना काय म्हणतायत, तू पण राणी मी पण राणी, आता पाणी कोण भरायचं. मग म्हणजे सगळंच काय झालं, विसंवाद. म्हणजे भोगासाठी हे करतोय तिथं पण विसंवाद. पती पत्नी एकत्र आल्यावर विसंवाद होतो की होत नाही. इतका होतो की दोघांनी मौन घेतलं एकमेकांशी. पण तरी तिला माहित होतं आधी की उद्या सकाळी 5 वाजता त्यांना मुंबईला जायचंय, आणि तिनं काय केलं, मौन घेतलंय ना. आता मौन म्हणजे आपलं ज्ञानेन मौनम भवती असं नाहीये. तर तिनं एका चिठ्ठीवर लिहिलं 5 वाजले तू टाक, आणि ती चिठ्ठी त्यांच्याजवळ ठेवली आणि ते उठले 7 वाजता. आणि ते चिडल्या तर ते मौन बिन सगळं विसरून गेला. तुला माहित होतं ना मला जायचंय, का उठवलं नाही. ती नुसती काय करते, त्या चिठ्ठीकडे संकेत करते. बघा आणि उघडून वाचलं तर काय लिहिलं होतं, 5 वाजले तू टाक. आता कसं उठणार त्या चिठ्ठीने. म्हणजे बघा विसंवादाचं फळ काय मिळालं, गाडीच चुकली. अगदी महत्वाचं काम होतं ते पण संपलं. म्हणजे सगळीकडे काय आहे, विसंवादामुळे क्लॅशेस होत आहेत. क्लॅशेस झाले की एकमेकांमध्ये अशांती होते. मग पूर्वी काहीतरी औदैक भाव केले होते म्हणून आज एकत्र आलो, पण आता काय भाव होतात, नको बाबा ह्या जीवाजवळ राहायला. नको म्हणणं पण चुकीचं आहे, पाहिजे म्हणणं पण चुकीचं आहे. चंद्रप्रभूंची माता पूर्वभवामध्ये एकाच लहान मुलीला असं गर्भाचा भार वाहताना पाहिल्यावर एवढ्या लहानपणी मला हे दुःख नको असे औदैक भाव केले. तर आता अगदी प्रौढ झाली आहे आणि शेवटी तिनं मुलींना कुणाला विचारलंय की मला वैराग्याचं पण होत नाही आणि घरात पण रमत नाही, मुलबाळ नाही म्हणून. त्यांनी सांगितलं की तुम्ही असे पूर्वी काय भाव केले त्याचं हे फळ भोगताय आणि तुम्हाला वैराग्य का होत नाही. तर आता चंद्रप्रभूंचा जन्म होणार आहे. आता प्रभू म्हणायचं नाही, तर त्या बालकाचा जन्म होणार आहे म्हणून तुम्हाला वैराग्य होत नाही, आणि लवकर नको हे भाव केले म्हणून लवकर होत नाही. सगळं तुमच्याच औदैक भावाचं फळ मिळालं. मग काय म्हणायचं, मुलं नसताना पाहिजे पाहिजे म्हणायचं, नसल्यावर म्हणायचं नको नको नको. मग पाहिजे पाहिजे म्हटल्यावर इतकं लेंडार झालं की सारखा शांत, आणि त्यांचं इतकं वैताग आला की नको नको म्हणून परत भाव केले, वांझ झालं. परत वांझ झाल्यावर पाहिजे पाहिजे. म्हणजे काय चाललंय हे सगळं, बाहेरच्या परद्रव्याच्या संयोगाचाच धंदा करायला लागलोय आपण. मला माझा एकत्व विभक्त आत्माच पाहिजे, ते सोडून मला दुसरं काहीच नको. आणि अशी जर आत रुची असेल तर ही सगळी दुर्दशा संपली. मग संयम हा शब्द प्रथमतः घटवायचा शुद्ध उपयोग म्हणजे संयम आहे. म्हणजे स्वभावात उपयोग लावला तर संयम आहे, स्वभावाला जाणलं नाही तर काही उपयोग नाही. म्हणून एकच आपला हा उपयोग जो बाहेर भटकतोय त्याला योग्य जर विषय मिळाला, योग्य खाद्य मिळालं तर तिथं शांतीच शांती. आणि बाहेरचे विषय घेतले तर काय आहे, अशांतीच अशांती आहे. मग किती चाललेत बाहेरचे विषय, 24 तास सकाळपासून
24 तासामध्ये किती काय काय बाहेरचे विषय जाणले आणि आत्म्याला किती वेळा जाणले. परम धार्मिक आहे असं आपल्याला वाटतंय आपण, पण किती वेळ आत्मानुभूतीसाठी दिला आणि किती वेळ विभाव करण्यासाठी दिला मोजा. मंदिरात पण आपल्या आत्म्याला जाणलं तर तेवढा आपल्याला स्वतःला दिला. मंदिरात बसलो पण सारखं विधानाकडे लक्ष आहे, शुभभावच केले, मधून मधून अशुभाव झाले, पण हा मी चिदानंद जाणीव झाली नाही तर उपयोग कुठे गेला? बाहेरच गेला. म्हणून स्वतःची जाणीव झाली तरच आम्हाला शांती आहे आणि स्वतःची जाणीव झाली नाही तर आम्हाला बिलकुल शांती नाही. म्हणून एक स्वभावाचं वेदन केलं तर आमचं जीवन सफल आहे आणि स्वभावाचं वेदन केलं नाही तर सफल नाही आहे. मुनींचं सुद्धा 6व्या-7व्या गुणस्थानामध्ये झुलताना जेवढा काळ त्यांचा 7व्या त्याचा डबल विकल्पात जातो. म्हणजे पूर्वीचे केलेले संस्कार त्यामुळं अनुभूतीसाठी जेवढा क्षण दिला त्याच्या डबल विकल्पात का जातो? तर ही विकृतीची रुची. मुनी अवस्थेत सुद्धा असं चाललंय. मग आपलं तर काय, एक क्षणभर आत्म्याला जाणणं परत बाहेरच भटकतोय आणि ह्या भटकण्यामुळेच परत परत काय होतात? विवाहाचे संस्कार होतात आणि विवाह जर आपल्याला केलं वाईट वाटलं नाही तर परत आणखीन आपली काय खैर नाही. म्हणून यदि विवाह गैर नाही लगता तो समजो अभी खैर नाही. विवाह केलं हे चुकलं असं जर वाटत नसेल तर खैर नाही म्हणतात. म्हणून जे विवाह चाललेले आहेत, विवाह विरुद्ध भाव, जसा स्वभाव नाही तसं जाणतंय. कधी एकदम कुणाशी मोह होतो, कधी अनुराग होतो, एकदम द्वेष होतो. हे सगळे भाव क्षणिक आहेत. असंख्यात लोक प्रमाण, असंख्यात लोक म्हणजे असंख्यात गुणिले असंख्यात, इतकी व्हरायटी आहे त्या विभावामध्ये आणि ते सगळं करून करून बघितलं तरी शांती मिळाली नाही. आता एक फक्त स्वभावाला जाणलं तर महान शांतीला काय होतो? प्राप्त होतो. म्हणून ही आतली शांती जर वेदन करू लागलो तर खरा संयम धर्म प्रगट झाला. आणि जर ही शांती जर जाणली नाही तर अशांतीच अशांती आहे. मग जसं स्पर्शावर घटवला तर प्रकाशावर घटवा. सूर्य उगवला आणि फरशी प्रकाशित झाली का? विचार करा. सूर्य उगवलाय, त्याच्या किरणाचं निमित्त घेऊन फरशी प्रकाशित झाली की स्वतः प्रकाशित झाली? स्वतः प्रकाशित झाली. म्हणजे उपादान तीच आहे, सूर्य निमित्त मात्र आहे. सूर्याने फरशी प्रकाशित केली म्हटलं तर कुठला नाही आहे? नया भास आहे. म्हणून स्वतःच्या योग्यतेने तो स्कंद प्रकाशित झालेला आहे. सूर्याने केलं असं नाही. एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं काही करत नाही. मग तसं आमच्या विभावांची जी परिणती चालली आहे, मग कुणीतरी असं म्हटलं म्हणून माझे भाव बिघडले असं आपण लगेच दुसऱ्यावर खापर फोडतो. पण वास्तविक पाहता मीच तसं केलेलं आहे, माझ्याच परिणतीचं फळ भोगतो हे जर लक्षात आलं तर दुसऱ्यावर खापर फोडणार नाही. म्हणून प्रत्येक क्षणी आपण काय म्हणतो? दुसऱ्याने असं केलं तसं केलं, किती सारखं चाललेलं असं दिवसभर. तुमच्यामुळे दुःख झालं, तुमच्यामुळे अशांती झाली, पण वास्तविक पाहता माझीच अशी चुकीची परिणती झाली, त्याचा हा संयोग मिळालाय. म्हणून आतमध्ये प्रतिक्रमण केलं, स्वभावात राहिलो तर ह्या संयोगाची रुची संपली. संयोग तोडायचे की संयोगी भाव तोडायचे? दोन्ही पण नाही. फक्त स्वभावात राहिलो की संयोग संयोगी भाव सुटले. आणि संयोग संयोगी भाव तोडायचं म्हणलं, अंधार दूर करायचं म्हणलं, अंधार दूर होतो का? तसं मला भाव करायचे नाही करायचं म्हणलं की जास्त होत. एका वक्त्याने घडवलं होतं, एका ठिकाणी खूप सगळे घाण करून जातात आणि मग तिथे एक पाटी लिहिली, येथे घाण करूनच जावं. आणि त्या पाटीजवळ आला की प्रत्येक जण ठबकतो आणि म्हणतो का ह्यांचं काय ऐकायचं? झालं. त्या दिवसापासून ती जागा एकदम स्वच्छ झाली. म्हणजे कुणीच सांगितलं की आपल्याला तसं करावं वाटत नाही. तसं आपल्याला विभाव करू नका असं चरणानुयोगाच्या भाषेने सांगितलं तर वाटतं करावंच. पण द्रव्यानुयोग सांगतो असती कथा, तू स्वभावाला जाण. स्वभावाला जाणलं की विभावाची रुची काय झाली? संपली. म्हणजे बघा कुठं काय काय करायचं असतं, कोणत्या वेळेस ह्याचा आपण कॉमन सेन्स पाहिजे. नाहीतर आपण चरणानुयोग सांगितलंय रागद्वेष करू नका, संयोगी भाव करू नका, तर तेच आपण फक्त नास्तिक कथनच करू नका लक्षात ठेवलं, पण काय करायचं हेच आपल्याला कळलं नाही.
तर आपल्याला काहीच शांती मिळत नाही. जसं ते फॉरेनला जाताना पतीने पत्नीला षटक्रिया शिकवल्या आणि तिनं विमानतळावर गेल्यावर का मला षटक्रिया शिकवलं, तर पतीला विसरण्यासाठी मला सांगितलं. आणि ती प्रतिक्रिया कायम करताना म्हणते पतीला विसरण्यासाठी पूजा करायची, पतीला विसरण्यासाठी स्वाध्याय करायचं, दान द्यायचं. असं म्हटलं पतीला विसरली का ती? उलट प्रत्येक ह्याच्यात काय झालं, पतीच आठवणीत आला. म्हणून नास्ती कथन, चरणानिवाचं कथन नास्ती आहे. तसं आम्हाला विकृत भाव करायचे नाहीत म्हटल्यावर जास्त होतात. करू नको म्हटलं की करतोच, पण तेच मी न्यायक आहे अशी जाणीव केली तर ह्या विकृतीतनं आम्ही आत्ताच सुटू शकतो. आणि जर आम्हाला कोणत्या वेळेस काय करायचं ह्याचा विवेक नसेल तर काय होतं, कमी पगारात नोकर मिळाला म्हणून ठेवलं आणि काय झालं, त्याला औषध देण्याचं काम दिलं आणि तरी सगळ्या बाटल्यात ती बाटली नव्हती आणि नेमकं चुकून शाईची बाटली हातात आली आणि ती मालकांना नेऊन पाजली आणि ते म्हणाले वेगळं लागतं, तू कुठली बाटली आणली बघू बरं म्हटले. आणून दाखवलं प्रामाणिकपणे. ते म्हणाले अरे शाई आहे, औषध नाही आहे, तू कुठं काय देतोयस. बर साहेब आता एवढं टिप कागद खावा, म्हणजे ते टिपलं जाईल. इतका राग आला त्या नोकराचा की काय तरी करतोय हा, म्हणजे जे करायला पाहिजे ते कमी पगारात ठेवलंय पण त्याला कोणत्या वेळेस काय करायचं काहीच विवेक नाही. आणि परत एके दिवशी पत्र टाकून ये म्हटलं की काय केलं, पोस्ट ऑफिस कसं आहे विचार. मग सांगितलं काळ असतं लाल असतं आणि नेमका एक काजी चाललेला असतो आणि त्याचा वेश कसा आहे, सगळे दाढीचे केस काळे आणि लाल झगा काय घातला असेल आणि तो त्याचं तोंड उघडून त्यात कोंबायला लागलाय पत्र. आणि ते असं का करायला लागला तू, तर मला पोस्ट ऑफिस मध्ये पत्र टाकायला सांगितलं आणि काळं लाल असते सांगितलं. आणि मग इतका तो चिडला आणि इतकी गर्दी जमा झाली आणि शेवटी ते मालकापर्यंत गेलं आणि म्हणाला कमी पगारात ठेवून घेतलाय पण सगळ्यांचं काय चाललंय विकृत. मग हे सगळं कसं आहे, तसं आमचं सुद्धा जर आम्ही स्वभावाची रुची केली नाही तर कोणत्या वेळेस आम्ही काय करतो हा विवेक नाही, न विवेक ठेवल्यामुळे आमचं जीवन बर्बाद होऊ लागलंय. मग सारखं विकृतीची रुची करतो आणि इतकी रुची करतो की त्यामुळे संसार छानपैकी वाढतो, फुलतो, फळतो, बहरतो आणि परत 4 गतीच्या टिपला जातात. आता त्या नरकातलं दृश्य बघितल्यावर कोण त्यांना सोडवणार आहे का त्यातनं, काय सांगितलं फक्त 6 महिने राहिले आणि तिथून तीर्थंकर होणार असेल तर त्याच्या बाजूबाजूला पोट करून त्याचं संरक्षण होत आहे. आणि एरवी किती त्यातनं सुटायचं म्हटलं तरी सुटत नाही. आणि मी चांगलंच करेन असा विचार करतो सम्यक दृष्टी जीव, तरी स्वतःच्याकडनं विक्रिया काय होते, अशुभच. आणि ते कसं जन्मताना सगळं कसं आहे, ते अगदी एवढ्या अशा करंगळीच्या आकाराचं त्या छतातनं पडतात आपटतच. म्हणजे त्यांची उपपातशय्या उलटी आहे. देवांची उपपातशय्या कशी आहे, कॉटवरनं उठल्यानंतर कसं असतं झोपेतनं उठलेला मनुष्य, तसं त्यांची उपपातशय्या सरळ आहे आणि एकदम 16 वर्षाच्या तरुणासारखी शरीराची रचना होते आणि लगेच ते भोगामध्ये रमतात. आणि नरकाची उपाश्रया अशी छतामध्ये असल्यामुळे तिथून जन्मतानाच आपटतच जन्मतात, म्हणजे सगळी दुर्दशा सुरू झाली. आणि त्या जीवाला तर त्यात नको वाटते तरी सुद्धा कोणी सोडू शकत नाही. म्हणजे विकृत भाव केल्याचं निधत्तिनिकाची कृपाने देवशास्त्र गुरुशी खेळ केला त्या श्रेणिकाने, यशोधर मुनींच्या गळ्यात साप टाकला तर त्याचं फळ काय मिळालंय आता, छत वगैरे काय असते की काय असेल की त्यांची पृथ्वी, आता एकावर एक पृथ्वी म्हटल्यावर काहीतरी छतासारखी रचना वगैरे असेल थोड्या भागात. जमीन अशी दाखवली आणि त्याला होल दाखवले म्हणजे छत असं कुठं. आता हे सगळं दाखवलं हे फक्त आपल्या एक सिंबॉलात्मक आहे, पण त्याला सवय झालंय पण वाद बोलायचं आहे म्हणून सांगितलं. वाद बोलायचं छत म्हणायचं मग जे असेल ते, पण त्यातनं त्यांना ते सांगायचं की उलटी उपवासशय्या आहे, अनंत दुःख आहे आणि सतत काय चाललंय पळापळी हाणामारी. बघितलं ना, वर्ण पर्वतावरनं खाली टाकलं की तो पळत पळत वर येतो, परत एकत्र येतात, परत एकमेकांना मारत बसतात. आणि मारल्यावर तर काय समाधान आहे का, बघा मारायचं का, मुलांना मारून घ्या. आपल्याला वाटतं ऐकलं नाही की मारावं, ऐकलं नाही की पळवावं, ऐकलं नाही की त्यांना खाऊ द्यायचं नाही, ऐकलं नाही की कडक शिक्षा द्यायचं. मग ती शिक्षा कुणाला मिळणार, त्याला नाही, तुला केलं मला झालं. एक बोट त्याच्याकडे आहे, किती बोट आपल्याकडे आहेत, चौपट दोषी आपण. आणि मग तिथं कोणीही त्यातनं सोडवायला येत नाही. साधा तर तिथं कशाला, 30 मुलं मोठी झाल्यावर त्यांना जसं वागवलं तशी ती आपल्याला वागू लागतात. आपण लहान असताना नीट बसभर वागत रागून बोलतो आणि आता ती गाडी चालवू लागल्या काय म्हणतात, हा काय म्हणतात,
मागं कसा गपचूप असं सोपी भाषा नाही. हे नीट बस पण म्हणायला कमी करायचंय. म्हणजे आई वडिलांना कसंही बोलायला लागतात. आपण लहानपणी त्यांना केलं की नाही तसं ते मग सगळा उदय भोगायला लागतोय. मग काय ते एक साधू महाराज असं सगळ्यांना प्रबोधन करत होते, आई वडिलांशी कसं वागायचं. शाळेमध्ये एक कार्यक्रम होता आणि तो कार्यक्रम सुटल्यानंतर त्या मुख्याध्यापकांनी घरी नेलं त्यांना अगदी आग्रहाने. त्यांना वाटतं की ते नाश्ता वगैरे देणार असतील, ते काही एकदाच खात नव्हते, त्यांना चालत होता अनेक वेळा जेवायला. पण घरी गेल्यावर काहीच नाही. तो फक्त आपल्या जाऊन आईच्या पाया पडला आणि दोघं ढसा ढसा रडताय. कोण? आई आणि मुलगा. आणि मग थोडासा वेग कमी झाल्यावर सांगितलं, 30 वर्षापासून मी आईशी बोलतच नव्हतो, मनात तेढ होती आणि ती आज तुमचं ऐकल्यावर संपली, म्हणून तुम्हाला ते फक्त पाहायला बोलवलंय. झाला कार्यक्रम संपला. मग आता हे सगळं महान कार्य झालं की एकमेकांबद्दल जर वाईट ठेवलं असतं तर परत कुठेतरी नरकात वगैरे भेटायचं, एकमेकांना त्रास देत बसायचा. आणि तेवढं फक्त मनातली कलुषता गेली म्हणून त्यांना घरी बोलवलं होतं की तुमचा एवढा मला फायदा झाला. मग किती चाललंय आपल्या मनात सुद्धा. इथं बसलो तरी मुलं अशी करतात, पती असं करतात, सासूबाई असं करतात, जाऊ अशी करते. एक विकल्प आहे का? अजिबात नाही, निर्विकल्प आहे. काहीच विकल्प येत नाहीत. आता येतात की विकल्प तर येतात. मग तिथंच आपण जिंकायचं. ज्ञानामध्ये राहिलं तर जिंकलो आणि ज्ञानामध्ये आसक्त झालं की ज्ञानार्थ परिणामाने घडलो. मग उत्तम संयम कुठं आहे? स्वभावाला जाणलं, चारित्र्य गुणातनं ज्ञान गुणातनं. संयम म्हणून काय घेतलं? ज्ञानाचा उपयोगात लावला म्हणून ज्ञान गुणातनं अभिवृत्ती केली तर विषय झाला. आणि गौण रूपाने चारित्र्य गुणातनं अभिवृत्ती केली तर विषय झाला. आणि आपासमतीश्रुत प्रमाणात्मक साधनाने स्वतःला जाणलं तर अतिंद्रिय आनंद आत्ताच प्राप्त होतो, वेगळा क्षण नाही.